दाखल होणार आपल्याला पाहायचंय. पहिला गोलंदाज, प्रथम गोलंदाज पहिलं षटक घेऊन येणार अनुज राऊत. स्ट्राइक वरती असेल निहाल पाटील. निहाल फटका, बेहतरीन खतरनाक कॅच, विकेट. नशिबाची साथ आणि आपल्या चेंडूवरचं एक लक्ष किंवा एक जी आपली नजर होती ना, त्याचा पुरेपूर फायदा अनुजच्या रूपात पाहायला मिळेल. नक्की ड्रीम्स 11च्या माध्यमातून सुद्धा हा एक शॉट्स आपल्याला पाहायला सुद्धा मिळेल. नक्कीच अनुज राऊतचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल, कारण भले नशिबाने साथ दिली असली तरी ह्याचा पुरेपूर फायदा आपला लखमादेव नवगावसाठी होणार हे मात्र निश्चितच असेल. निहाल सारखा भला मोठा खेळाडू, डावकुर हाताचा, जय मल्हार बरसुलीसाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू पहिल्या चेंडूवरती माघारी परतल्यानंतर एक खुशीचं वातावरण, आनंददायी वातावरण नवगाव संघामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. पूर्ण आपल्या कलेचा वापर, आपल्या आत्मविश्वासाचा वापर अनुज राऊत करताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती भली मोठी विकेट निहाल पाटीलला माघारी मरताना आपल्याला पाहिलं. आता मात्र कर्णधार, जय मल्हार वरसुलीचा कर्णधार रुपेश डवले, जो आधीच्या मॅचचा सामना वीराचा मानकरी ठरला होता, असा रुपेश मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय. निहाल मात्र आता कुठेतरी नाराज असेल. जी खेळी करून दाखवायची होती, आपल्याला संघाने आपल्यावरती विश्वास ठेवला होता, त्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडलोय, कुठेतरी आपल्याला कमीपणा घ्यावा लागलाय. आता मात्र चलाक चातुर गोलंदाज करणारा अनुज राऊत मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती दाखवून दिले. आमचे इरादे स्पष्ट आहेत. येणारी 4 षटकं ही मात्र आपल्यासाठी धोकादायक असतील, हे समीकरण नवगाव संघाकडनं पाहायला मिळते. दुसरा चेंडू मैदानामध्ये अनुज राऊतचा, फुलटा चेंडू आहे. रुपेश डवले ऑन द फायर, सीमा रेषेबाहेर जोरदार फटका, षटकार. आधीच्या सामन्यात सुद्धा आपण पाहिली होती, परंतु निहाल पाटील हा एक्सपेरिमेंट केला होता, कुठेतरी फेल केलेला आपल्याला पाहायला मिळाला. परंतु तशी जबाबदारी रुपेश डबली वरती आली, दाखवून सुद्धा दिलं की मोठे फटके मी सुद्धा मारू शकतो. नक्कीच पहिला चेंडू चांगला असा फटका. या चेंडूवरती बघा बॅटची कडा घेतली, यष्टीरक्षकांनी आपली कामगिरी पार पाडण्याचा प्रयत्न केला. चेंडू नक्की निसटला सुद्धा होता, पण त्यामागील क्षेत्ररक्षक करणारा खेळाडू चांगल्या प्रकारे चेंडू फील्ड करत एक धाव मात्र या ठिकाणी रोखलेली पाहायला मिळते. नक्कीच हा जर चेंडू मिस झाला असताना अजून 4 धावांची यामध्ये जोड झाली असती, पण तू खरंच कौतुक करायला गेल या क्षेत्ररक्षकाचं. पूर्ण नजर या चेंडूवरती ठेवून चेंडू फील्ड करण्यात आला. आता मात्र रोखून धरण्याचा प्रयत्न होता रुपेशला आणि सक्सेसफुल हा चेंडू पाहायला मिळाला. हा एक वेगळ्या पद्धतीचा चेंडू, नक्कीच उंचावून मांडला. 1 बाउन्सचा चेंडू फील्ड होईपर्यंत एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा रनिंग बिटवीन द विकेट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेचे हे योगदान, 6+2 धावसंख्या झाली, एकंदरीत 8 धावा. उर्वरित 2 चेंडू अजूनही मैदानामध्ये फेकावे लागतील. अनुज राऊतला चेंडू नंबर 5 पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल रुपेश डबले, आरडी. हा सुद्धा चेंडू चांगला होता. पंचांकडे अपील मागेली. पंच ह्या चेंडूवरती खुश असतील, कारण गोलंदाजाने इतका अप्रतिम चेंडू फेकल्यानंतर गोलंदाजाची सुद्धा दाद झाली पाहिजे, हे मात्र पंचांना आपल्याला मान्य केलेलं पाहायला मिळतंय. आणि हा चेंडू निर्धाव गेला. 5व्या चेंडूवरती कोणतीही धाव आली नाही. पाहता पाहता षटक संपुष्टात आलंय. अंतिम चेंडूवरती गेलेला अनुज राऊत पाहायला मिळतोय. या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये, एक धाव पूर्ण जाईल. या ठिकाणी तुतू मेमे करताना खेळाडू पाहायला मिळाले. आणि अंतिम चेंडूवरती सुद्धा 2 धावा. 6 चेंडूंचा पहिल्या षटकाचा या ठिकाणी अंत झालाय. आणि 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या लागली, ती म्हणजे डबल एकेरी अंकामध्ये 10. तर नवीन गोलंदाज प्लीज लवकरात लवकर यायचं आहे. तसं जास्त टीम मीटिंग घेऊ नका, क्षेत्ररक्षण जास्त लावण्यामध्ये वेळ घेऊ नका. नो डाऊट सर्वांचं लक्ष असलेला गोलंदाज, ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी करून आतापर्यंत दाखवलंय, असा जय सुरेकर, ज्यांनी आधीच्या सामन्यामध्ये उत्तुंग अशी फल्लेबाजी केली, गोलंदाजी केली. वैयक्तिक स्वतःच्या जीवावरती जवळपास 47 धावांचं पारी खेळून करणारा जय सुरेकर आता मात्र प्रथमतः गोलंदाजीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नवगाव संघाकडनं एक मोठं नाव आहे, लखमादेव नवगाव संघाकडनं एक मोठं नाव आहे. प्रत्येक वेळी ज्या वेळी संधी मिळाले, संधीचं सोनं करून दाखवण्याची जबाबदारी आता मात्र जय सुरेकरनी या संघाच्या दरम्यान सुद्धा करून दाखवायचे आहे. कारण समोर असेल एक जय मल्हार वरसुली संघाचा हिरा, ज्याला म्हणून ओळखलं जातं, असा ऋतिक घरबट.
ऋतिक घारवट पहिला चेंडू या सामन्यातील खेळण्यासाठी सज्ज असेल. या चेंडूवरती थोडंसं पाहिलं, थोडंसं जय सूर्यकुमारच्या गोलंदाजीचा अंदाज घेणार. नक्की ज्या ज्या वेळी मैदानामध्ये ऋतिकला काही करायचं असतं ना, थोडासा वेळ घेतो, पण वेळेचं मात्र नक्कीच कुठेतरी उपयोग सुद्धा झालेला आपल्याला नेहमीच पाहायला मिळाला ऋतिकच्या माध्यमातून. असा हा सर्वांचा लाडका खेळाडू ऋतिक मैदानामध्ये खेळताना जय सूर्यकुमारच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळेल. पहिला चेंडू निर्धाव केलाय, दुसऱ्या चेंडूकडे सांगता होते. या चेंडूवरती पाहिलं ना, शब्द चोरला, मोठा फटका, बराचसा लांब चेंडू येईल. षटकार षटकार षटकार. करून चेंडू आपण पाहिलात ना तर बराचसा लांब जाऊन पडला. नक्कीच कॅमेरा मनला सुद्धा हा चेंडू टिपता आला नाही. इतक्या जलद गतीने बॅटवरती आल्यानंतर सीमारेषा पार करण्यामध्ये गोलंदाज चेंडू कुठेही आपल्याला पाहायला मिळाला नाही. नक्कीच याच प्रयत्नात ना ऋतिक घारबेटचं जे फटकेबाजी आहे ना ती उर्वरित चेंडू मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कुठेतरी आता मात्र थोडंसं चिंतेमध्ये असेल कशा प्रकारची गोलंदाजी करायची ऋतिकच्या विरोधामध्ये. या दरम्यान सुद्धा बॅक टू बॅक दुसरा चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. चेंडू नक्कीच जाणार 6 धावांसाठी, येणार षटकार. नितीन जावर यांच्याकडनं जर षटकार झाला हॅट्रिकची तर 500 रुपयांचं पारितोषिक ऋतिक घारवटसाठी लागवण्यात आले आहे. नक्कीच आपल्या बॅटला मानवंदना घेऊन या चेंडूसाठी तयार असेल, हॅट्रिक चेंडूसाठी तयार असेल. होणार का षटकारची हॅट्रिक? नक्कीच या ठिकाणी थोडीसे मिस झाले. चेंडू वेगळ्या पद्धतीचा फेकला होता, चेंडूनी उसळी घेतली. विकेट घेणं गरजेचं होतं, हे वादळ रोखणं गरजेचं होतं, परंतु शक्यषकाच्या माध्यमातून ही चूक झालेली पाहायला मिळते. 2 गोष्टी या ठिकाणी आपण पाहिल्या तर षटक, या षटकामध्ये विकेट सुद्धा आली नाही आणि निश्चित जी हॅट्रिक होणार होती ती सुद्धा झाली नाही. नक्कीच कौतुक दोन्ही खेळाडूंचं करावं लागेल. प्रयत्न दोघांनीही केलं परंतु यश मात्र पाहिलं ना तर गोलंदाजाला आले. अंतिम 2 चेंडू मैदानामध्ये जय सूर्यकुमारचे. या दरम्यान जोरदार फटका, चेंडू चौकार. माध्यमातून आपल्याला खेळी करताना पाहायला मिळतोय. जवळपास वैयक्तिक 16 धावांची खेळी आतापर्यंत केलेला ऋतिक घारवट मैदानामध्ये आग ओकताना पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू मैदानामध्ये एक फेकावा लागेल. आतापर्यंत झालेल्या 11 चेंडू मध्ये जवळपास 26 धावांचं लक्ष मारलेला जय मल्हार वर्सू संघ प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम चेंडू, निर्णायक चेंडू, 1 to goचा हा सामना जय सूर्यकुमारचा गोलंदाजी करताना लखमादेव नवगाव संघ आपल्याला करताना पाहायला मिळेल. अंतिम चेंडू पंचांच्या उजव्या साईडना गार्ड मध्ये गोलंदाजी करेल ऋतिक घारवट साठी हा डावखुरा गोलंदाज जय सूर्यकुमार. हा सुद्धा चांगला फटका होता. बॅट वरती चेंडू आला होता, जलद गतीने ट्रॅव्हल चेंडू होत होता. क्षेत्ररक्षकाने हा चेंडू फील्ड केला. नक्कीच या चेंडूवरती 1 धाव आणि षटक संपुष्टात आले. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि 12 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 27 धावा. 27 रन या मैदानामध्ये लागले. ज्या ठिकाणी 4 षटकांचा हा सामना असणार आहे. नक्कीच मनामध्ये असेल 1 षटक आता कमी झालंय. ज्या ठिकाणी पहिला आपण फेरी ही 5 षटकांची खेळली, दुसरी फेरी ही 4 षटकांची असणार आहे. म्हणजे षटक कमी झालंय. आता मात्र जे काही करायचं आहे ते आपल्याला 4 षटकामध्येच करायचं आहे. हे ऋतिकला माहिती आहे, हे रुपेशला माहिती आहे आणि त्याचप्रमाणे त्याच निर्णयावरती दाद देत फरकाफकरची आपल्याला फलंदाजी करायचं आहे. हे दोन्ही फलंदाच्या माध्यमातून आपण पाहिलंय. 12 चेंडूंमध्ये जवळपास 27 धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित 12 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल वर्सुली संघ हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. जर तरच्या गोष्टी आहेत, काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायचं आहे. त्या दरम्यान गोलंदाज येतोय. नवीन गोलंदाजचं नाव आर्यन. जर्सी नंबर 1 परिधान केलेला आर्यन आज मात्र वर्सुली एंड करना गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. समोर असतील दोन्ही खेळाडू, भले मोठे खेळाडू. एक नौका गोलंदाजाच्या विरोधामध्ये पाहायला मिळेल. जो आत्मविश्वास आहे, जो कर्णधाराने आत्मविश्वास ठेवलाय, आपल्या 11 खेळाडूंनी आपल्यावरती आत्मविश्वास ठेवलाय, आपल्या गाववाल्यांनी आपल्यावरती आत्मविश्वास ठेवलाय. त्या प्रयत्नात ना हे 6 चेंडू कशा फेकारे आर्यन फेकणार हे मात्र पाहायचं आहे. ऋतिक खेळण्यासाठी सज्ज असतील, पंच सज्ज असतील, गोलंदाज सज्ज असतील. आता मात्र पाहायचं आहे 6 चेंडू हे आर्यनचे आपल्या नवगाव संघासाठी. स्टार्ट. पहिला चेंडू ऋतिक घारवट साठी.
नाकीच म्हटल्याप्रमाणे चेंडू ओळखला, बॅट वरती घेतला, पुन्हा एकदा सीमा रेषेचा चेंडू होतोय फरार, मिळणार षटकार. तर आपल्याकडे एकच चेहरा आठवतो म्हणजे स्वर्गीय जयदीप बना, की सर्वांच्या जर्सीवरती 33 नंबर अशी ही धावसंख्या आज जय मल्हार वरसुले संघाकडून स्कोरबोर्डवरती लागलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार म्हणून इरादी स्पष्ट करून दिले, धावसंख्या नक्की मोठी होणार, मोठा संघ आहे तर मोठी धाव नक्कीच पाहायला मिळेल. सर्व आता खेळण्यात पडका, वन बाउन्स फील्ड होईपर्यंत नक्कीच एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली. एक धाव मात्र रोखू शकला नाही नवगाव संघ आणि दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच कमबॅक झालेला चेंडू किंवा एक चांगल्या पद्धतीमध्ये फेकलेला चेंडू आर्यनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय. 33+1 धावसंख्या झाली, 34 धावा. कमबॅक वाला चेंडू अजूनही आर्यनला फेकावे लागतील. ज्या ठिकाणी पहिलं षटक अनुजनं फेकलं, 10 धावांचं ते षटक होतं. त्यानंतर जयेश आला, जयेशच्या षटकामध्ये 17 धावा आल्या आणि आर्यन मात्र आता गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र रुपेशला चेंडूवरती बीड झालाय, चेंडूवरती अपील केले, वाईट साठी घोषित केले, परंतु पंच या चेंडूवरती कोणताही निर्णय देत नाहीये. खेळण्याच्या मर्यादेमध्ये असलेला हा चेंडू एक निर्णायक चेंडू म्हणून डॉट पद्धतीमध्ये ट्रॅव्हल झाला. तिसरा चेंडू निर्धाव गेला आणि ह्या 3 चेंडूमध्ये धावसंख्या आपण जर बघितली तर 34 वरती रोखलेले आपल्याला पाहायला मिळतंय. आर्यनचं कौतुक करावं लागेल, ज्या ठिकाणी षटकार खाल्ल्यानंतर उर्वरित 2 चेंडू चांगल्या पद्धतीत पाहायला मिळाले. हा सुद्धा चेंडू चांगला आहे, जोरदार प्रहार केलाय, काय घडेल काय बिघडेल आणि निर्णय लागतोय षटकार. लवकर द्या. खतरनाक उतुंग फटका, रुपेश डबले षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत रुपेशच्या माध्यमातून. या ठिकाणी जो षटकाराची हॅट्रिक पाहायला मिळेल का, नक्कीच रुपेशलाही आता मात्र संधी आले. जोरदार फटका वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सीमा रेषेबाहेर षटकार. समाप्तीनंतर धावसंख्या झाली मैदानामध्ये ती 52 धावा आणि या 3 षटकारांसाठी, षटकाराच्या हॅट्रिक साठी नितीन जावरी, हर्षल जावरी यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं बक्षीस रुपेश डवल्यांसाठी आलेलं आहे. नक्कीच सुंदर कामगिरी करणारा रुपेश डवले नेहमी आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच म्हटलं जातं की सरावामध्ये जर आपण असाल, प्रॅक्टिसमध्ये जर असाल, आपल्या अंगामध्ये ती क्षमता असेल, आपल्यामध्ये अनुभव असेल ना, तर पुन्हा आपण कमबॅक करू शकता. नक्कीच कामानिमित्त थोडं खेळाकडे दुर्लक्ष झालं होतं, पण ज्या ज्या वेळी आपल्या संघासाठी, आपल्या ह्या क्रिकेटच्या प्रेमासाठी जे काही करता येईल ना, ते रुपेश डवलं, आपल्या सर्वांचा लाडका मामा ह्याच्याकडनं नेहमीच पाहायला मिळालंय. पाहिलं तर धावसंख्या रचण्यामध्ये नेहमी त्याचा कल असलो, जय मल्हार वरसोली संघासाठी खेळताना नेहमी प्रयत्न असतो आणि त्याच प्रयत्नात बॅक टू बॅक 3 षटकारांची हॅट्रिक रुपेश डवलेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या झाली 52 धावा. एक अंतिम षटक, एक निर्णायक षटक, ज्या षटकावर जोरदार आपल्याला हल्ला करायचा आहे, जे षटक मारण्यासाठी ओळखलं जातं, असं षटक घेऊन आलाय गोलंदाज सुजल.
चला शेवटच्या षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू ऋतिक घारबटसाठी. चेंडू मध्ये नक्की जोर लावला होता, परंतु थोडस दिशाहीन चेंडू होता. पंच या चेंडूवरती नाखुश असतील आणि पंच दर्शवतात की हा चेंडू असेल वाईट, आणि वाईट चेंडू म्हटल्यात एक अतिरिक्त धावसंख्या ज्या वेळी 52 होती, एक प्लस करा, धावसंख्या झाली 53 धावा. अजून कोणताही चेंडू टाकण्यामध्ये यश आलेलं नाही आहे. गोलंदाज आर्यनला अजूनही 6 चेंडू फेकावे लागतील. पहिल्या चेंडूसाठी स्ट्रगल करतोय. समोर असेल ऋतिक घारबट. चांगला असा फटकार, जोरदार प्रहार केला होता. अनुज राऊत त्या ठिकाणी प्रयत्नशील असेल, फील्ड करेल आणि हा चेंडू फक्त धावसंख्या मिळेल ती 1. चांगली अशी सुरुवात गोलंदाजी करत असताना आर्यनसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच कुठेतरी रोखावं लागेल. ज्या ठिकाणी मुनवली संघाकडनं गणेशची जशी गोलंदाजी केली होती, तशीच गोलंदाजी आता मात्र आर्यनला सुद्धा करावी लागेल. आता मात्र धावसंख्या जोराने वेग घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकूण 54 धावा आतापर्यंत मैदानामध्ये आलेल्या पाहायला मिळतात. उर्वरित 5 चेंडू मध्ये कितीपर्यंत मजल मारेल जयमलाल वरसोली संघ. चेंडू नंबर 2 रुपेश डवलेसाठी. रुपेश डवले असं जोखून धरले, रखडून ठरलंय. या ठिकाणी एकेरी धावेने हा चेंडू संपुष्टात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक धावेवरती समाधान मानलं दोन्ही खेळाडूंनी. गोलंदाज आर्यनचं कौतुक करावं लागेल आणि आर्यनची गोलंदाजी म्हटल्यावरती सुजल गोलंदाज. ह्या चेंडूवरती मात्र एक हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू म्हटल्यानंतर थोडासा गेम सावकाश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी धावसंख्या येणं गरजेचं असतं ते कुठेतरी थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52 होती, आता मात्र पाहता पाहता 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 3 चेंडूमध्ये जवळपास बॅटच्या स्वरूपामध्ये 2 आणि वाईट स्वरूपामध्ये 1 अशा एकंदरीत 3 धावा दिलेला असा गोलंदाज सुजल आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिककडे सर्वांचं लक्ष असेल आणि नक्कीच लक्ष असल्या कारणाने हा चेंडू उत्तुंग फरारी घेत जात होता, परंतु समोर असलेला जयेश या ठिकाणी झेल पकडतोय. विकेट मिळते ऋतिकच्या स्वरूपात. डीजे एके नावाने प्रसिद्ध वरसुली गावामध्ये अक्षय खुरांबे या ठिकाणी जोरदार प्रहार करताना पाहायला मिळाला. ज्या फटक्याची गरज होती तो फटका मात्र बॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला नाही. नक्कीच निर्धाव गेला नाही चेंडू. नक्कीच रुपेशसाठी वैयक्तिक निकू यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आहे. या शेवटच्या चेंडूवरती आपण षटकार मारून दाखवा आणि 100 रुपयाचे आपण पारितोषिक हे जिंकू शकता. सुजलला मात्र ही कामगिरी करून नाही दाखवायची आहे. नक्कीच चांगला एक निगेटिव्ह पद्धतीचा चेंडू नक्कीच पाहायला मिळेल का. ह्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावेवरती समाधान मानले. चौथ्या षटकाची सांगता झाले. एकूण आपण विचार केला तर धावसंख्या झाली 58 आणि एकूण 60 धावांचं लक्ष ठेवलंय, ते म्हणजे लखमादेव नवगाव या संघासमोर. चला लवकरात लवकर आपल्याला मैदान खाली करायचं आहे. नवगाव संघ आपले तसेच माननीय सन्माननीय जयवंत जी पाटील ते गावचे बुवा. एक गोड आवाज, संगीतमय प्रवास यांचा आपण नेहमी पाहत असतो. भजन क्षेत्रामध्ये एक मोठं नाव म्हणू शकताय. सुख दुःखात नेहमी प्रसंगाला ते हजर असतात. एक चांगलं भजन सेवा देत असतात. अशी सर्वांचे लाडके जयवंत पाटील या वरसुली गावचे बुवा यांच्या माध्यमात या स्पर्धेला कूलर आलेला आहे. निश्चितच हे कशासाठी दिला जाईल हे आपल्याला शेवटच्या दिवशी
बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. पण नक्कीच मी जयवंत बुवा यांचे आभार व्यक्त करतो आणि या सामन्याकडे वळतोय. तर नवगाव संघ प्लीज आपले बॅटर जे असतील ना ते लगेच मैदानात पाठवायचे आहेत. निकू आपलं बक्षीस जे लावलं होतं ते घ्या. जय सूर्यकर विघ्नेश कडून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल प्लीज चला आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आपल्याला. चांगला हाय स्कोरिंग आपल्याला ह्या ठिकाणी सामना पाहायला मिळेल. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी एकूण 60 धावांची गरज असताना मैदानामध्ये दोन खतरनाक खेळाडू ज्याचप्रमाणे आपण वर्सोली संघाकडून ऋतिक घारबट आणि रुपेश डवलेचं ज्याप्रमाणे कौतुक केलं खरंच ह्या खेळाडूंचं सुद्धा कौतुक करावं लागेल. विघ्नेश कटोर आणि जय सूर्यकर याचं पॉवर प्लेचा वापर कसा करावा हे जय सूर्यकरनं आपल्याला शिकण्यासारखं असेल. त्याचप्रमाणे गेम फिनिश कसा करावा, गेममध्ये धावसंख्येमध्ये वाढ कसा द्यावा हे मात्र विघ्नेश कटोरकडनं शिकण्यासारखं असेल. ही जोडी मैदानामध्ये आहे. जास्तीत जास्त वेळ ह्या जोडीला मैदानामध्ये टिकून द्यायचं नसतं हे समीकरण आपल्याला वर्सोली संघाकडून पाहायला मिळेल का. कोणत्या हातामध्ये गोलंदाजीसाठी चेंडू आपल्याला कर्णधार देताना पाहायला मिळेल हे समीकरण मजा ही आणि हा रंगत आपल्याला ह्या सामन्यात पाहायला मिळेल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. तर नो डाऊट या संघाचा कर्णधार रुपेश डवले मैदानामध्ये जशा प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली, उत्तुंग दर्जाची गोलंदाजी केली, जवळपासच 9 ते 10 धावांचं हे षटक फेकलं होतं. असा हा गोलंदाज ज्यांनी आता सुद्धा ह्या सामन्यामध्ये चांगली अशी खेळी करून दाखवले. जवळपास आपल्या वैयक्तिक 4 षटकार एक चौकाराच्या माध्यमातून खेळी करणारा रुपेश गोलंदाजीसाठी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक जय सूर्यकर साठी. जयच्या चेंडूवरती भगीरथ दांडेकरनं चांगला असा फील्ड झालाय, जोरदार अपील झालंय. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येणं बाकी असेल. पंच रिव्ह्यू घेतात आपले तिसरे पंच. चला कोणी त्या स्क्रीन जवळ जायचं नाहीये. जो काही निर्णय असेल तो पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. चांगली अशी रणनीती मी म्हटल्याप्रमाणे जी जोडी तोडायची होती ना तेच डोक्यात धरून गोलंदाजी करताना आपल्याला रुपेश डवले पाहायला मिळाला. उर्वरित सर्व क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आणि ह्या दरम्यान पाहिलं ना तर डायरेक्ट हिटच्या माध्यमातून पॉझिटिव्ह आहे. विकेट ओयूटी आउट. डीजे
मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ना, या संघाचा एक कणखर बांधा म्हणून ज्याला ओळखलं जातं असा भगीरथ दांडेकर ह्याच्याकडनं ही कामगिरी पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेश कटूरची विकेट कितीही मोठी विकेट आहे ना, हे भगीरथ दांडेकर उर्वरित 10 खेळाडूंना नक्कीच माहिती सुद्धा असेल आणि नक्कीच आपल्या संघामध्ये हे आनंदाचं वातावरण पार पडताना किंवा असताना हे आपल्याला पाहायला मिळतंय. नक्की त्याची जागा भरून काढण्यासाठी अनुज राऊत मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतोय. जोडी तोडण्याचं काम जे करायचं होतं ते मात्र गोलंदाज रुपेश डवले त्याच्याच बरोबरीने भगीरथ दांडेकर सुद्धा कौतुक करावं लागेल. जोरदार टाळ्या त्या दोन्ही खेळाडूंसाठी सामन्याला चांगली सुरुवात झाली, ज्या ठिकाणी 59 धावांची गरज असणाऱ्या 24 चेंडू मध्ये समीकरण काय घडेल काय बिघडेल. कारण नवगाव संघाचा जरी विचार केलात ना, जवळपास 7 ते 7 नंबर पर्यंत जोरदार बॅटिंग करणारे फलंदाजी करणारे खेळाडू आपण नेहमीच पाहिले आहेत. असा हा संघ लखमादेव नवगाव संघ चेसिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. अजून कोणतीही धाव आलेली नाही आहे. या चुकीचा मोबदला आता मात्र अनुज राऊतला आपल्या फलंदाजीनं दाखवून द्यायचा आहे. नक्कीच पाहायचं आहे उर्वरित 5 चेंडू काय घडेल काय बिघडेल. या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज असेल रुपेश. आता मात्र नौका खेळंडाच अनुज राऊत साठी. चांगला अशा पायाच्या दिशेने वेध घेणारा हा चेंडू थोडासा सेन्सिबल क्रिकेटचा आपण विचार करताना पाहायला मिळाला. अनुजला बॅटवरती चेंडूवाला जास्त घाई गडबड मात्र केली नाही, कारण आधीच आपण पाहिलं तर एका चुकीचा मोबदल्यामध्ये नक्कीच जयमल्हार संघाला फायदा झालेला पाहतोय. एक भला मोठा खेळाडू विघ्नेश कटोर ज्याला फिनिशर म्हणून ओळखलं जातं असा खेळाडू माघारी परतलेला आपण पाहिलात. आणि आता मात्र ती कामगिरी अनुज आणि जयेशवरती आलेली पाहायला मिळते. जयेशने सुद्धा करून दाखवलंय, अनुजने सुद्धा करून दाखवलंय, परंतु जयमल्हार संघ सुद्धा तितक्या ताबडतोब पद्धतीची गोलंदाजी करतोय हे सुद्धा आपण पाहिलंय. नक्कीच पाहायचं आहे काय समीकरण काय घडून येतील, कशा प्रकारे हा खेळ पुढे पुढे सरकवत जाईल. आता मात्र चेंडू नंबर 3 वरती ट्रॅव्हल होण्यासाठी सज्ज असेल, फेकण्यासाठी सज्ज असेल रुपेश डवले. या तिसऱ्या चेंडूवरती एक युनिक फटका, आकर्षक फटका, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. बॅटमनना नक्कीच जय सुरेकर बॅटचा आपण जर वापर केलात ना तर हे पूर्ण गोल मैदान, ह्या गोल मैदानाचा वापर आपल्याला कसा करता येईल याकडे नेहमी त्याचा कल असतो. आणि त्या दरम्यान आपण जर पाहिला तर एक मोठा फटका षटकार सुद्धा आलेला पाहिलात. रुपेशचा तिसरा चेंडू मोठ्या फटकासाठी ट्रॅव्हल झाला. हा चौथा चेंडू, या सुद्धा चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न होता. वंदेश चेंडूवरती येईपर्यंत नक्कीच एक धाव पूर्ण झाली. एकेरी धावेमध्ये आता मात्र समाधान मानावं लागेल. नक्कीच आता कुठेतरी चोरटी धाव घेण्यासाठी ना कुठेतरी घाबरत असतील, कारण असंच प्रयत्नशील असताना विघ्नेश सारखा मोठा खेळाडू माघारी परतला होता. पंचांनी या चेंडूवरती निर्णय दिला, हा विघ्नेश आऊट आहे. आणि खरंच माघारी निराश होऊन एक नाराज चेहरा घेऊन विघ्नेश माघारी परतताना आपण स्क्रीनवरती पाहिलात. नक्कीच 4 चेंडूंचा खेळ ह्या ठिकाणी कंप्लीट झालेला पाहायला मिळतोय. या 5व्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर एकेरी रुपये धावसंख्या आलेली मैदानामध्ये पाहिलीत. फलंदाज अनुजच्या माध्यमातून आता मात्र गोलंदाज या वर्सलेच्या मैदानामध्ये निरंतर प्रॅक्टिस करत असतो. धावसंख्या जाऊन पोहोचली मैदानामध्ये 9 धावा. 50 पाहिजे अजूनही 19 चेंडूंमध्ये 50 धावांची गरज असणार आहे. मोठं लक्ष आहे, जय सूर्यकला ह्याकडे लक्ष द्यावं लागेल, त्या प्रकारे खेळी करून दाखवावी लागेल. अंतिम चेंडू, या चेंडूमध्ये प्रीतम दांडेकर यांच्या मार्फत चांगलासा फील्ड करण्यात आलेला हा चेंडू. षटक संपले आणि या षटक समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या लागलेली पाहायला मिळते ते 9. उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज असेल. 18 चेंडू 50 धावा. एखादं चांगलं षटक गेमचं स्वरूप बदलू शकतं, एखादं खराब षटक या गेमचं स्वरूप चेंज करू शकतंय. निर्णय कोणत्या साईडनं लागणार, निर्णयाला कोण
उत्तर देणार हे मात्र पाहायला मिळेल. फलंदाज की गोलंदाज, वर्सोली की नवगाव, क्षेत्ररक्षण करणारी संघ की फलंदाजी करणारा संघ पाहायचा आहे उर्वरित या 3 षटकांमध्ये. सामन्याला सुरुवात करायची आहे, गोलंदाजीला सुरुवात करायची आहे. नो डाऊट जो जलद गतीने गोलंदाजी करतो, जो कटर पद्धतीने गोलंदाजी करतो, व्हेरिनेशन ठेवतो असा खेळाडू अक्षय खुरांबे एकेच्या हातामध्ये गोलंदाजी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. चला अक्षय सुरुवात करायची आपण. गोलंदाज अक्षय खुरांबे मैदानामध्ये आलाय. समोर असेल अनुज राऊतला, एक उंच असा खेळाडू नेहमी मैदानामध्ये षटकार चौकासाठी ओळखला जातो. पाहिलं तर या चेंडूची फसवा चेंडू टाकलाय. झेल घेण्यासाठी ऋतिक खारबट मैदानामध्ये सज्ज झालाय. झेल पकडलंय, माघारी पडतोय. विकेट स्वरूपामध्ये अनुज राऊतला डीजे. महत्वाची असते, विकेट राहणं का गरजेचं होतं हे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. दबाव मात्र आता खेळाडूंवरती वाढत चाललाय. एक महत्वाचा सामना आहे. हा सामना जिंकून आपल्याला पुढच्या फेरीमध्ये पात्र व्हायचं आहे. दोघांना इच्छा आहे, परंतु दोन्ही संघ पाहायला गेलं तर बलाढ्य आहेत. दोन्ही संघांकडे तितकीच पॉवर आहे. दोघांकडे फलंदाजी आहे, दोघांकडे गोलंदाजी आहे. आता मात्र पाहिलं ना, रुपेश डवलेने ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती त्यापेक्षा या अप्रतिम परती गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती अक्षय खुरांबेने सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक खतरनाक गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा या जयमल्लाल वर्सोली संघाकडनं अक्षय खुरांबे सक्सेसफुल गोलंदाज आतापर्यंत आपण पाहिलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट झेलबाद करतोय. ऋतिक घारबटचं खरंच कौतुक करावं लागेल, कारण या दुपारच्या क्षेत्रामध्ये या वर्सोलीच्या मैदानामध्ये उन्हाचा प्रहार आपल्या डोळ्यांवरती, परंतु त्याची चिंता न करता ही विकेट महत्वाची आहे, ही झेल मला घेणं महत्वाचं आहे हे मात्र आपल्याला त्याकडनं आपल्याला पाहायला मिळालं. 100% योगदान पाहायला मिळालं आणि ह्याचा परिणाम भेटला. अनुजला माघारी परतवावं लागलं. आता मात्र नवीन फलंदाज दुसऱ्या चेंडूवरती हा सुद्धा फटका फसलाय. पुन्हा एकदा ऋतिक आणि झेलबाद, बॅक टू बॅक दुसरी विकेट. डीजे आला काय नि गेला काय. 0 धावसंख्या माघारी परतलं. नाखुश असेल लखमादेव नवगाव, नाखुश असेल, कारण ह्याचा परिणाम आपण बघितलात ना तर हा गावचा संघ आहे, ह्या मैदानामध्ये खेळत असतो, सरावाची प्रॅक्टिस आहे आणि ह्याचं उत्तम उदाहरण अक्षय खुरांबेच्या माध्यमातून आपण पाहिलं. नक्कीच दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांना ओळखतो असे मान्य नितीनजी आवारी आणि हर्षल जावारी यांच्या माध्यमातून या विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. नक्कीच पाहायचं आहे अक्षय या बक्षिसास पात्र ठरतोय का. ही एक संधी आहे, एक संधीचं सोनं करायचं आहे. नक्कीच आपण जर विचार केलात ना, हे पैशाला मोल नसेल, परंतु जे आपल्याला एक प्रोत्साहन देत आहेत ना, या दोन्ही बंधूंचं, या दोन्ही भावांचं, आवारी ब्रदर्सचं खरंच कौतुक करावं लागेल. चला अक्षयकडे संधी आहे, पाहायचं आहे हा वर्सोली गावचा लाडका गोलंदाज, एके नावाने प्रसिद्ध असलेला गोलंदाज काय करेल. चला संधी भेटले. हा तिसऱ्या चेंडूवरती काय घडेल, काय बिघडेल. नवीन फलंदाज असेल सुजल. या ठिकाणी जोरदार अपील झाले. पंचांकडे दाद मागितलंय, परंतु पंच या चेंडूवरती काय निर्णय देतील. परंतु पंच मात्र ह्या चेंडूवरती नाखुश असेल, कोणताही निर्णय देणार नाही. पंच सांगतील हा चेंडू निर्धाव मात्र असेल, परंतु विकेट मात्र माझ्या मार्फत देणार नाही आणि नक्कीच नाखुश असेल. परंतु आपल्या संघासाठी अजून एक निर्धाव चेंडू टाकण्यासाठी अक्षयने प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये यशस्वी झाला आणि 3 चेंडूचा खेळ परिपूर्णरित्या पार झालेला आपण पाहायला मिळतोय. चेंडू नंबर 4 आणि या चौथ्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर चौथा चेंडू सुद्धा अक्षयच्या माध्यमातून निर्धाव गेला आणि धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर जे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावसंख्या होती ना, तीच धावसंख्या अजूनही 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर सुद्धा पाहायला मिळतंय. जे महत्वाचं षटक असतं ते अक्षयने मात्र चांगलं हाताळलंय. आज मात्र दिवस जयमल्लाल वर्सोलीचा पाहायला मिळतोय. या ठिकाणी पाहिलं तर नक्की बॅट वे चेंडू आलाय. चेंडूवरती ऋतिक गोंधळी जोपर्यंत फील्ड करेल. 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाली आणि आता मात्र बराच टाइम नंतर चेंडू नंतर 5 वरती 1 धाव आले. 9+1 धावसंख्या झाली, ती म्हणजे 10. जिंकण्यासाठी अजूनही 49 धावांची लक्ष्य असणार आहे. येणाऱ्या जवळपास
13 चेंडू आणि 49 धावा. सामना एकतर्फी होत चाललाय. सामन्यामध्ये दडपण वाढत चाललंय. लखमादेव नवगाव त्यांचा जे सुरेखरवरती दडपण वाढत चाललंय. काय घडेल काय बिघडेल, आता मात्र सर्व जबाबदारी येऊन ठेपले ती म्हणजे सुजल आणि जयेशवरती. चला अक्षय, आपला अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज व्हायचं आहे आपल्याला मैदानामध्ये. एक महत्वाची ओळख असते ह्या गोलंदाजाची. ज्यावेळी दुसरं षटक आणि चौथं षटक फेकण्यासाठी वाऱ्याच्या दिशेने हा गोलंदाज येतो आणि इतकी अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. अंतिम चेंडू सुद्धा थोडासा दडपण होतं. काय घडेल काय बिघडेल, परंतु अक्षय निर्धाव चेंडू आपल्याला सांगता झालेली पाहायला मिळाली. 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि मैदानामध्ये धावसंख्या लागते ती फक्त आणि फक्त डबल 10. येणारी 12 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 49 धावांची गरज असेल. चला पाणी द्या ना स्वयंसेवक. जे सुरेकर आपल्या खांद्यावरती घेताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरंच ह्या कौतुक केलं पाहिजे. कारण ज्यावेळी आपला संघ कुठेतरी पिछाडीवरती पडतोय, अन्यथा कुठेतरी धावसंख्या करण्याची गरज आहे, त्यावेळी जी जबाबदारी खांद्यावरती घेतो ना, तोच खेळाडू महत्वाचा ठरला जातो. तुम्ही 50 मारा, 75 मारा, 100 मारा, त्यापेक्षा जो सामना विजय करून देतो ना, असा खेळाडू खरंच परिपूर्ण असतो. तोच खेळाडू महत्वाचा म्हणून ओळखला जातो. असा जय सुरेकर कामगिरी करून दाखवेल का? जबाबदारी निश्चित घेतलंय. जबाबदारीची वरती उतरून एक खेळी करून दाखवावी लागेल. सामना मात्र मैदानामध्ये अडकलाय. पंचांकडे दाग मागितले आणि पंच या चेंडूवरती वाईट घोषित करतायत. ज्यावेळी 48 धावांची गरज होती, आता मात्र त्यातनं मग एक मायनस करा, 47 धावांची गरज असणार आहे. एक एक रन किती महत्वाची असते ना, ही कालच्या सामन्यात आपण पाहिलीत, ज्यावेळी एक धावेने सामना हरला सुद्धा होता. यावेळी सुद्धा बॅक टू बॅक दुसरा वाईट. जे करायचं नाही ते घडतंय आणि नक्कीच ह्याचा फायदा हा लखमादेव नवगाव संघाला होणार. कारण जी गोलंदाजी अक्षयनी केली होती, तशाच प्रकारची किंबहुना त्यापेक्षाही चांगली गोलंदाजी रोशनला करून दाखवायची होती, पण ती कुठेतरी करताना कमी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय रोशन वाडकर. ह्या चेंडूवरती मात्र पुन्हा अपील केली होती, परंतु ह्यावेळी मात्र पंच गोलंदाजी साथ देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेमध्ये होता. या चेंडूवरती कोणताही निर्णय भेटणार नाही का वाईट चेंडू मिळणार नाही, हे मात्र खात्रीशीर पंचांकडून आपल्याला दर्शवताना पाहायला मिळते. हॅलो 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 या दरम्यान येतोय षटकार.
हॅलो हॅलो या दरम्यान हॅलो 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 थोडस दडपण मात्र रोशन वरती आलेला आपल्याला पाहायला मिळते, ज्या ठिकाणी आपल्या माध्यमातून ही खेळी गोलंदाजी करताना पहिले जे चेंडू होते ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने माध्यमातून आपल्याला पडले. नक्कीच या दरम्यान जयेश सूर्यकरचं कौतुक का लगे, सुजलचं कौतुक का लगे. रनिंग बिटवीन द दोन धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. त्यापेक्षाही चांगली घटना या ठिकाणी घडते, त्या म्हणजे जयेश सूर्यकर ज्या प्रकारची फलंदाजी करतो, ज्यावेळी त्याला नॉन स्ट्राईक वरती राहणं गरजेचं नसेल, स्ट्राईक घेणं गरजेचं असेल, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. एकूण धावसंख्येचा विचार केला 22 धावा मैदानामध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोरदार मारा केलाय या ठिकाणी झेल आणि नक्कीच रुपेश डवळे अजूनही 37 धावांची गरज असणार आहे. आणि चेंडू जर आपण जर पाहिलेत, एक अंतिम चेंडू रोशन वाडकरच्या माध्यमातून तसेच मी विनंती करतोय की योगेशजी बना यांनी सुद्धा आपल्या व्यासपीठावरती यायचं आहे. उर्फ सर्वांचे लाडके बाबा, प्लीज आपण या. निलेशजी म्हणा या आपण प्लीज. व्यासपीठ आपलं वाट पाहतंय, मान्यवर आपले वाट पाहतात. या दरम्यान धावसंख्या आपण पाहिली तर 22 धावा मैदानामध्ये झालेले आपण पाहतोय. षटक समाप्ती आले आणि ह्या 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या झाली ती 22 धावा. आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कंपल्सरी 37 धावांचं लक्ष्य असणार आहे सामना जिंकण्यासाठी लखमादेव नवगाव संघाला. या दरम्यान मी विनंती करतोय की गावदेवी बामणसुडे विरुद्ध जय हनुमान वरसुली या दरम्यान आपण सामना पाहणार आहात. तर जय हनुमान वरसुली संघाचा कर्णधार तसेच बामणसुडे संघाचा कर्णधार व्यासपीठाचे ते या. आपल्याला नाणेफेकी करायची आहे, प्लीज या लवकरात लवकर. आणि नक्कीच प्रथमेश पाटील आमचे सर यांच्या माध्यमातून जो मैदानाच्या बाहेर आयवा कॅच मारेल सर्व स्वयंसेवकांसाठी, खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी प्रत्येकी 50 रुपयाचं पारितोषिक यांच्या माध्यमातून लगावत आले आहे. तर प्लीज स्वयंसेवकांनी संधीचं सोनं करून घ्यायचं आहे. या चेंडूवरती 1 धाव आलेले आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 5 चेंडू आणि 36 धावा अजूनही मैदानात पाहिजे. पुन्हा एकदा गेम मात्र सावकाश झालाय. थोडंसं निराशाजनक वातावरण पाहायला मिळतंय नवगावच्या या खेळाडूंमध्ये. आणि त्या दरम्यान जे प्रथमेश पाटील यांनी 50 रुपयांचं बक्षीस लावले ना, त्यामध्ये अजून 50 वाढवा. आयवा कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रत्येक कॅच साठी. तर जोरदार टाळ्या झाले प्रथमेश पाटील साठी. नक्कीच या संधीचा फायदा घ्यायचा आहे आणि जर पकडले तर लगेच या. व्यासपीठावरती सर आहेत या ठिकाणी. या दरम्यान वाईट चेंडूची सांगता झाली. नक्कीच पंचांनी या चेंडूवरती नाखुशी व्यक्त केले. नक्कीच पंच सुद्धा या ठिकाणी पाहिलं तर
अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी पार पाडताना पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी चांगलं त्याला चांगलंच म्हणणार, नक्की या ठिकाणी वाईट त्याला नक्कीच वाईटच घोषित करणार आणि नक्कीच हा चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये होता. हा चेंडू निर्धाव गेला. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलं तर पंचांनी दाद दिली. चेंडू चांगला होता, नक्कीच हा चेंडू निर्धाव घोषित करण्यात आला. पाहता पाहता 4 चेंडू झालेत. उर्वरित 2 चेंडू सामना पाहायला गेलं तर 99% सामना वर्सुलीने जिंकलाय. उर्वरित 2 चेंडू फक्त मैदानात फेकणं गरजेचं असेल, सामना पूर्ण करणं गरजेचं असेल. हा सुद्धा चेंडू पाहिलं तर निर्धाव चेंडू. अजून 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी जवळपास 36 धावांची गरज असणार आहे. बऱ्याचशा मार्जिंगनी जय मल्हार वर्सुली संघ हा विजयाच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला बामणसुरे असेच वर्सोली, प्लीज आपण या नाणेफेकी, सामना संपलेला आहे आणि नाणेफेकी अजून आपली झालेली नाहीये. आपण सेकंड इनिंगच्या पहिल्या षटकामध्ये नाणेफेकी करून घेतो, पण प्लीज या आपण. तसेच संतोष भणांनी कॅच ट्राय केली ना, त्यासाठी सुद्धा 100 रुपये त्यांच्यासाठी आलेले आहेत. आयोजक म्हणत मस्ती केली आपली, पुन्हा लाईनीवरती जा. देणार, या 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 देणार आहेत बोलले.